सगळे महाराष्ट्रात जन्माला आले तर भारतरत्न विनोबा भावे, प्रबोधनकार ठाकरे, तुमचे आजोबा, धर्मातील चुकीच्या रूढी परंपरांवरती प्रहार करणारा माणूस. म्हणजे त्यांची पुस्तकं आजही आणून वाचा तुम्ही. अनेक लोक म्हणतात, अनेक जण सांगतात की म्हणे प्रबोधनकार ठाकरे हे ब्राह्मण विरोधी होते. माझे आजोबा कधी ब्राह्मण विरोधी नव्हते, भट्ट भिक्षुकीच्या विरोधात होते. धर्माच्या नावाने जी पिळवणूक व्हायची त्याच्या विरोधातले होते ते कुठच्याही समाजाच्या विरोधातले कधीही नव्हते. पण वाचनामधनं आपल्याला जेवढं हवंय तेवढंच काढून घ्यायचं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांकडे पाहताना तुम्ही तुमचे तर्क लावू नका किंवा तुमच्या डोक्यात भरवलेले तर्क लावू नका. स्वतः वाचा, स्वतः पहा. कर्मवीर भाऊराव पाटील, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी ज्या पहिल्या डॉक्टर झाल्या, ताराबाई मोडक, पंजाबराव देशमुख भारताचे पहिले कृषी मंत्री, चिंतामणराव देशमुख ICS मध्ये पहिला क्रमांक मिळवलेले पहिले भारतीय आणि रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, SM जोशी, स्वामी रामानंद तीर्थ, तुकडोजी महाराज, भारतरत्न नानाजी देशमुख, हमीद दलवाई, इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, बाबा आमटे, विसपागे म्हणजे ज्यांनी रोजगार हमी योजना महाराष्ट्रामध्ये आणली आणि नंतर ती संपूर्ण देशभर गेली. अनेक नेते होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, पण एक माणूस, असा माणूस महाराष्ट्रात कशाला देशात नाही झाला, ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे. मराठी माणसाच्या मनात जी मराठी अस्मितेचा जो अंगार फुलवला, हा पहिला या माणसाने. या देशातल्या हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावणारा हा पहिला या देशातला माणूस. आणि जागतिक दर्जाचा व्यंगचित्रकार शरद पवार. आज अनेक गोष्टी त्यांच्या नावावरती आहेत, अनेक मतभेद असतील, पण ज्या योग्य गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं योग्य असल्याच पाहिजेत. आज आपण रस्त्यावरची फळं पाहतो ना, जे कधी पाहत नव्हतं पूर्वी, आता आपल्या लक्षात पण येणार नाही की हे कधी सुरू झालं. पण आपली गाडी थांबली असताना कोणीतरी येतो, एखादा माणूस स्ट्रॉबेरी घेऊन येतो किंवा काही घेऊन. फलोत्पादन याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी क्रांती करणारा हा माणूस. जी फळं कधी पाहिली नव्हती ती सर्वसामान्यांना आज मिळायला लागली, त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम करणारा माणूस. बारामतीमध्ये ज्यांनी शेतीमध्ये AI टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये कशा प्रकारची क्रांती केली, एकदा कधीतरी जाऊन बघून पण या. सहकार चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली. धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील, तात्यासाहेब कोरे, आता महाराष्ट्राच्या देशाला राजकारणातला आकार देणारे भारतीय काँग्रेस, जो काँग्रेस पक्ष आपण म्हणतो, त्या पक्षाची स्थापना महाराष्ट्रात झाली. RSS, या RSSचे 6 सरसंघचालक झाले. या 6 संघचालकांमध्ये 4 मराठी झाले आजपर्यंत.